नमस्कार, मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून एका महत्त्वपूर्ण मुद्द्यावरती हात घालण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे। तो मुद्दा असा आहे की विधानसभा 2024 महाराष्ट्र राज्य ही निवडणूक आज एका महत्त्वाच्या वळणावरती येऊन ठेपलेली आहे। या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष, विविध संघटना, त्याचबरोबर अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपापलं भविष्य आजमावण्यासाठी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहेत। परंतु या सर्व निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मतदार राजा कोठे आहे, हा मात्र एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडतो। बरेचदा आपण आता बघतो आहे की या रणधुमाळीमध्ये मी मोठा, मी आमका, मी तमका, मी श्रीमंत, मी त्याच्याहून कुठेतरी वरचढ दाखवण्याचा प्रयत्न, शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न हे सर्वच्या सर्वच उमेदवार करताना दिसत आहेत। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचसाठी का हे संविधान तयार केलं होतं का, असा एक प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला पडतो। आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या आधारे दिलेला जो मताचा अधिकार आहे आणि मतदार राजा म्हणून जे संविधानी अधिकार मतदाराला दिलेला आहे, त्या मतदाराचा विचार कुठेतरी होतो का, हा मात्र प्रश्न पडलेला आहे। कारण आपण बघतो आहे की कोणी त्याला शिवाय एकमेकांना गलिच्छ बोलतात, दुसरी विरोधी पक्ष तिसऱ्याला त्या समोरच्या पक्षाला गलिच्छ भाषेत बोलतात, एकमेकाची टिंगलटवाळी आणि एकमेकाची जे कुरघोडी म्हणतात राजकारणातली, ती चालताना दिसत आहे। परंतु यामध्ये मतदार राजाचा मात्र विचार होताना दिसत नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं होतं की आमचा जो राजा आहे या मताच्या पेटीमधून निर्माण झाला पाहिजे आणि तो अधिकार सर्वसामान्य जनतेला असला पाहिजे आणि या जनतेच्या मतातूनच एक राजा आपल्या या देशाला, महाराष्ट्राला, राज्याला मिळाला पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे सांगितलेलं आहे। परंतु आपण बघत आहोत ही सर्वच्या सर्व उमेदवार मंडळी, जे पक्षाचे असतील, अपक्ष असतील किंवा विविध संघटनाचे असतील, यांच्याबद्दल मला कुठलंही वाक्यता करायची नाही, त्यांच्याबद्दल मला कुठलाही शब्द काढायचा नाही। परंतु या माध्यमातून मतदार राजाला मी एक विनंती करू इच्छितो की जरा याच उमेदवाराला तुमच्या भविष्यासाठी काय करणार, असा प्रश्न कधी तुम्ही केला आहे का? बघा, आपण एखादी वस्तू घेतो, बाजारातून वस्तू घेत असताना आपण त्या वस्तूचा रिव्ह्यू गुगलवरती चेक करतो। ती वस्तू खरंच जेन्युइन आहे का, ती वस्तूचा रिव्ह्यू काय आहे, त्या वस्तूचा फीडबॅक काय आहे, त्या वस्तूचं व्हॅल्यू जे आहे त्याची युटिलायझेशन तेवढा आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण एखादी वस्तू घेताना आपण करतो। परंतु तोच विचार आज या रणधुमाळीमध्ये मतदार राजा उमेदवाराबद्दल करतो का, हा एक महत्त्वाचा प्रश्न माझ्याकडून, माझ्यासारख्या सामान्य माणसाला पडलेला हा प्रश्न आहे। मग मतदार राजांनी काय करायला पाहिजे, तर मतदार राजांनी जो कोणी निवडणूक प्रतिनिधी असेल, उमेदवार असेल, तो उमेदवार तुमच्या दारामध्ये ज्या वेळेस प्रचारासाठी येतो आणि मत मागतो, त्यावेळेस त्या उमेदवाराला किंवा प्रतिनिधीला हे विचारा की तू आमच्यासाठी काय करणार आहे। ते भरपूर मोठमोठे आश्वासन देतील की मी तुमचं कर्ज माफ करेन, तुम्हाला ही योजना आणून देईल, अमकं करेल, तमके करेल। परंतु आपला जो प्रश्न आहे, आपला सामान्य माणसाचा जो प्रश्न आहे, तो रोजीरोटीचा आहे। म्हणजेच आपल्या दैनंदिन जीवनातील जी महत्त्वाच्या ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत, त्या वस्तूच्या किमती एक उच्चांक गाठलेला आहे, जे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढा उच्चांक गाठलेला नव्हता। मग याबद्दल
आपल्या मतदार राजाने आपल्या उमेदवाराला कधी प्रश्न विचारला आहे का, ही महागाई तुम्ही कधी कमी करणार? किंवा मग आपले सुशिक्षित बेरोजगार मोठ्या संख्येने आहेत, त्यांची संख्या भरपूर आहे, मग त्या बेरोजगारांनी तरुणांनी कधी ह्या उमेदवाराला प्रश्न विचारला आहे की आमच्यासाठी बेरोजगारी संपवण्यासाठी, बेरोजगारी कमी करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी न केल्यामुळे अनेकांनी आत्महत्या केली, मग त्याच शेतकऱ्यांनी आज ज्यावेळेस उमेदवार तुमच्या दारामध्ये येतो त्यावेळेस त्या उमेदवाराला शेतीमालाला हमी भाव देता, आमच्या शेतीमालाला हमी भाव देणार का, असा प्रश्न कधी विचारलाय का? त्याचबरोबर आजचं महाराष्ट्राचं ज्या वेळेस राजकारणाचं आपण चित्र बघतो, तर या राजकारणाच्या चित्रामध्ये कुठेतरी जातीचं राजकारण, कुठेतरी समाजाचे राजकारण, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण, असं एक चित्र राजकारण्यांनी तयार केलेलं आहे. परंतु मतदार राजाला कळत नाही की ही सगळी लोक एकच आहेत, एकाच माळीची मणी आहेत आणि आपण ज्या उमेदवाराला मतदान देतो, एक विरोधी आपला पुढचा माणूस जो आहे तो वाईट आहे किंवा मग तो माणूस आपल्या पसंतीचा नाही, म्हणून आपण एखाद्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान देतो, त्यावेळेस तोच पसंतीचा उमेदवार प्रतिनिधी ज्यावेळेस निवडून येतो त्यावेळेस त्या विरोधकाच्या मांडीवर जाऊन बसतो. असं का घडतं? याबद्दल तुम्ही कधी प्रश्न केलाय का? म्हणून याद्वारे मी जास्तीचा तुम्हाला प्रश्न न करता सरळ मतदारांनी ही निवडणूक आपल्या हातात घ्यावी. कुठल्याही पैशाला, प्रलोभनाला किंवा कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपलं एक वोट, आपलं एक मतदान हे आपलं महाराष्ट्राचं विधानसभेचं जे गोवर्धन पर्वत आहे ते उचलू शकतं, एखाद्याला पाडू शकतं, एखाद्याला जिंकून आणू शकतं. त्यामुळं प्रत्येक मतदार राजाला माझी नम्र विनंती आहे की आपण घरातून जी काही काम असेल ती बाजूला ठेवून येणाऱ्या 20 तारखेला घराबाहेर पडून मतदान करा आणि मतदान अशा लोकांना करा जी खरंच तुमच्याबद्दल एक तळमळ व्यक्त करतात आणि प्रामाणिकपणे काम करतात. त्याच उमेदवाराला तुम्ही मतदान करा, हीच विनंती. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र.